योगीराज श्री संतराज सद्गुरु जोग साठविला हरीजी हृदय मंदिरी त्यांची सरली इरझार झाला सफल व्यापार हरियाला हाता मग कैसी भय चिंता त्यांची सरली इरझार झाला सफल व्यापार तुका म्हणे हरी काही बुरू निधी बुरी त्यांची सरली इरझार झाला सफल व्यापार विठाला 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 साठविला हरीजी हृदय मंदिरी त्यांची सुरली इरझार झाला सफल व्यापार समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं जगरणीत पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम कृपादाने प्रत्येका
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो सेलागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा 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 सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज हरी बोल. चरणा वा वा. स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरो यावरी न करावा वेरो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर यावरी न करावा अभेर सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर साठविला हरी जिहि हृदय मंदिरी त्यांची सरली इरझार झाला सफल व्यापार प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती वैराग्य राज रसिक ज्यांच्या घरामध्ये बसण्याकरता नाही पाठ जेवणाकरता नाही व्यवस्थित ताट अखंड भजनाकरता इंद्राणीचा काठ आणि शेवट ज्यांनी धरली वैकुंठाची वाट असे माझे जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार कडव्याचा अत्यंत गोड असा विशेषतः निर्याण प्रकरणातील किंबहुना स्वात्मस्थिती सांगणारा हा जगद्गुरु तुकोबारायांचा अत्यंत सुंदर असा अभंग आजच्या सेवेकरिता विठाला विठाला अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय प्रामुख्याने या ठिकाणी जन्म मरणाचं दुःख निवृत्त करण्याकरता जी साधना लागते त्या साधनेचं चिंतन करतात. तुकोबाराय सांगतात की आम्ही आमच्या जीवनामध्ये हृदय मंदिरामध्ये हरीला परमात्म्याला साठवलं त्याचा परिणाम जन्म मरणाची एरदार संपली आम्ही जीवनमुक्त झालो जन्म मरणाची एरदार संपली हे होण्याकरता आमच्या हृदय मंदिरामध्ये त्या परमात्म्याला आम्ही साठवला. त्याचबरोबर या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय ज्या ज्या भाग्यवंतांनी हृदय मंदिरामध्ये परमात्म्याला साठवलं त्या त्या भाग्यवंतांच्या जीवनाचा उहापोह अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय करतात. विठाला विठाला अभंगावरती चिंतन करत असताना आज या ठिकाणी ज्या निमित्ताने आपण कीर्तन सेवा संपन्न करत आहोत हे निमित्त आपणा सर्वांना श्रुत आहे. आपल्या या असणाऱ्या आणि जगताप परिवारातील आदर्श श्री माता कैलासवासी श्रीमती मथुबाई दिनकर जगताप या मातेचं प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी संपन्न होतंय. या मातेच्या पश्चात असणारा जो काही परिवार आहे त्याच्यामध्ये या मातेचे चिरंजीव आदरणीय श्री शंकर दिनकर जगताप शंकरराव आहेत. 2 मुली आहेत त्याच्यामध्ये सौ अनुसया शिवाजी तिरखुंडे आणि सौ पद्मा शिवाजी पवार 2 मुली आहेत. त्याचबरोबर नातू असणारा तुषार शंकर जगताप नातू आहे मयूर शंकर जगताप नातू आहे 2 नातू आणि सून असणाऱ्या सौ राजश्री शंकर जगताप या आजींच्या सुनबाई आहेत. अर्थात हा संपूर्ण असणारा जगताप परिवार या परिवाराला विशेषतः शंकरराव दादांना आपले आई जाण्याने ही माता जाण्याने या ठिकाणी फार मोठं आणि दुःख आहे आणि म्हणून खरं तर आज या मातेचं प्रथम पुण्यस्मरण या परिवाराच्या वतीने आणि या ठिकाणी संपन्न होतंय. खऱ्या अर्थाने हे श्राद्ध किती महत्त्वाचं आहे किती गरजेचं आहे वेळ मिळाला तर शेवट एक ठिकाणी 5 मिनिटं सांगण्याचा मी प्रयत्न करेल. तत्पूर्वी खरं तर या मातेने आपल्या जीवनामध्ये अत्यंत कष्टमय मार्गाने आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे
आणि चांगल्या पद्धतीने आपला परिवार घडवलेला आहे. आज शंकरदादा पुण्यामध्ये आहेत, उत्तम पद्धतीने आपला व्यवसाय सर्व्हिस वगैरे पाहतात. नातू आहेत, अतिशय चांगल्या पद्धतीने हे नातूसुद्धा आणि या ठिकाणी आणि चांगल्या पद्धतीने आचरण करत आहेत. खऱ्या अर्थाने हा जो जगताप परिवार आहे, या जगताप परिवाराला घडवणारी ही माता आहे आणि म्हणून आज या मातेचं श्राद्ध संपन्न होते आणि म्हणून या ठिकाणी जगद्गुरू तुकाराम महाराजांचा अभंग या श्राद्धाचे कीर्तन सेवेच्या निमित्ताने आपण या ठिकाणी घेतलेला आहे. खरं तर हा जगताप परिवार आमच्या ताकवणी परिवारांचा, पारगावातील आमच्या ताकवणी परिवाराचा स्नेही असणारा परिवार आहे. आमचे मित्र आणि ताकवणे अनिकेत ताकवणे यांची भगिनी म्हणजे या आजींच्या नातसून आहेत. म्हणजे ताकवणी परिवारातील कन्या या असणाऱ्या जगताप परिवारामध्ये दिलेली आहे. हे काही ऋणानुबंध असल्यामुळे आमचे मित्र अनिकेत ताकवणे यांच्या वतीने ही असणारी कीर्तन सेवा, त्याचबरोबर आमचे पारगावचे आणि माजी चेअरमन असणारे आणि कांद्याचे उत्तम असे व्यापारी असणारे आदरणीय संतोष बाप्पू ताकवणे यांच्या माध्यमातून आजची ही असणारी कीर्तन सेवा आज या ठिकाणी माझ्याकडे आहे. आपण सर्व मंडळी या ठिकाणी या परिवाराच्या स्नेहामुळे, प्रेमामुळे, ऋणानुबंधामुळे या ठिकाणी उपस्थित आहात. अगदी आपल्या हातामध्ये फक्त 1 तास उरलेला आहे. 1 तासामध्ये अभंगावरती आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अगदी बरोबर 12 वाजता आपण थांबण्याचा प्रयत्न करणार आहोत. अत्यंत सुंदर असा तुकोबारायांचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरू तुकोबाराय संत महात्म्यांच्या जीवनाचा ओहापोह करतात. हा ओहापोह करत असताना, वर्णन करत असताना या संत महात्म्यांनी जीवनमुक्त होण्याकरता, जन्म मरणाची इरदर संपवण्याकरता जे साधन केलं, त्या साधनेचं तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून चिंतन करतात. विठाला विठाला सज्जनानो, मानवी जीवनाचा विचार जर केला तर मला असं वाटतंय मानवी जीवनामध्ये बाकी गोष्टी मिळतील न मिळतील, आपल्या जीवनामध्ये बाकी गोष्टी येतील न येतील, पण एक गोष्ट मात्र प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. मला वाटतं इच्छा असो किंवा नसो, ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये ही गोष्ट येत असते. कोणती गोष्ट? त्या गोष्टीचं नाव आहे दुःख. दुःख नावाची गोष्ट प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. मला वाटतं इथं बसलेल्यापैकी कोणाला जर विचारलं की तुम्ही दुःख कधी भोगलं का, तर मला वाटतं उत्तर येईल भोगलं का म्हणून. काय विचारताय? वर्तमानामध्ये सुद्धा आमचं भोगायचं चालूच आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे. मला वाटतं या दुःखाचं मी फारसं वर्णन करणार नाही, या दुःखाचं मी फारसा विस्तार करणार नाही, वर्णन करणार नाही. का बरं? तुम्ही आधीच दुःखी आहात. तुम्हाला दुःख सांगून मला तुम्हाला जास्त दुखवायचं नाही. आता तुम्हाला जास्त दुखवायचं नाही, जास्त दुःखी करायचं नाही. अगदी थोडक्यामध्ये सूत्ररूपाने बोलायचं झालं तर माझ्या तुकोबारायांच्या वचनाप्रमाणे बोलायचं जर झालं तर ऐका, बाकी गोष्टी जीवनामध्ये असतील किंवा नसतील, पण दुःख मात्र प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. बरं, जे आपण दुःख भोगतो हे दुःख किती आहे हे जर आपण एखाद्याला विचारलं तर मला वाटतं ते सांगता येत नाही. बरं, एखाद्याने सांगण्याचा प्रयत्न केलाच, एवढं भयंकर दुःख, इतकं दुःख आतापर्यंत आपण भोगलेलं आहे की जर एखाद्या दगडाला हे जर दुःख आपण सांगायला सुरुवात केली तर दगडाचे सुद्धा तुकडे होतील, एवढं दुःख मानवी जीवनामध्ये आपण भोगत आलेलो आहोत. माझे तुकोबाराय बोलतात, अनेक दुःखे सांगू मी किती, अनेक दुःखे सांगू मी किती, अनेक दुःखे सांगू मी किती, अनेक दुःखे सांगू मी किती. सकळ संसाराची स्थिती, सकळ संसाराची स्थिती, सकळ संसाराची स्थिती, सकळ संसाराची स्थिती. नसा हे पाषाण फुटते, नसा हे पाषाण फुटते, सचे पाषाण फुटती, सचे पाषाण फुटती. भय पाप चित्त भरलासे, भरलासे, भरलासे. अनेक दुःखे सांगू मी किती, अनेक दुःखे सांगू मी किती, अनेक दुःखे सांगू मी किती, अनेक दुःखे सांगू मी किती. वय काप चित्त भरलासे, भरलासे,
दुःखे सांगू मी किती, सकळ संसाराची स्थिती, न साहे पाषाण फुटती, भय काप चित्ती भरला असे. तुकोबरे सांगतात की आपल्या जीवनामध्ये, मानवी जीवनामध्ये असणारं जे दुःख आहे, ते दुःख आपण एखाद्या दगडाला सांगायला सुरुवात केली ना, तर न साहे पाषाण फुटती, दगडाचे सुद्धा तुकडे होतील एवढं दुःख आपल्या मानवी जीवनामध्ये आहे. आणि आपण प्रत्येक जण हे दुःख भोगत आलेलो आहोत. ऐका आता, खरं तर हे दुःख सांगता येत नाही, कारण एक प्रकारचं असं तर सांगितलं असतं, दोन प्रकारचं असं तर मोजलं असं सांगितलं असतं, पण एक आणि दोन नाही. तुकोबराने शब्दच वापरला, अनेक दुःखे, म्हणजे अनेक प्रकारचं दुःख आहे. ऐका आता, हे दुःख समजण्याकरता, हे दुःख लक्षात येण्याकरता शास्त्राने दुःखाचे काही प्रकार पाडले, काही भाग पाडले, काही वर्गीकरण केलं. ऐका, शास्त्राने दुःखाचे 3 प्रकार पाडले, 3 भाग पाडले. जगातलं सर्व दुःख या 3 भागामध्ये विभागलेलं आहे. कोणतं कोणतं दुःख? ऐका, मानवी जीवनामध्ये पहिलं दुःख आहे रोगाचं दुःख, दुसरं दुःख आहे गरिबीचं, दारिद्र्याचं दुःख, आणि 3 नंबरला दुःख आहे ते म्हणजे जन्म आणि मरणाचं दुःख. मला वाटतं या 3 दुःखामध्ये जगातली सर्व दुःख आली, सर्व दुःख. या 3 दुःखामध्ये जगातले सर्व दुःख आले. हे 3 सांगितले ना, बाकीचे सांगायची गरज नाही. आता ऐका, या 3 दुःखाचं वर्गीकरण शास्त्राने केलं, पण हे दुःख लक्षात येण्याकरता थोडंसं नाना आवाज द्या. दुःख कळण्याकरता दुःखाचे भाग पाडले, प्रकार पाडले. ऐका आता, हे दुःख कळण्याकरता हे 3 दुःख कुणाकुणाला भोगावे लागतात, का भोगावे लागतात, कसे भोगावे लागतात, आणि हे दुःख जर घालवायचे असेल तर उपाय काय, या 4च मुद्द्याचा मी विचार करणारे आणि या ठिकाणी थांबणारे. अत्यंत सुंदर विषय आहे. ऐका, मानवी जीवनामध्ये प्रत्येकाला दुःख आहे. किती दुःख आहे? अनेक प्रकारचे. हे दुःख कळण्याकरता, समजण्याकरता दुःखाचे 3 भाग पाडले शास्त्राने. हे 3 प्रकारचं दुःख आपल्याला कळण्याकरता, दुःख कशामुळे निर्माण होतं, दुःख कोणाला भोगावं लागतं, दुःख कसं भोगावं लागतं, आणि दुःख निवृत्त करण्याकरता साधन काय, याचं गोड चिंतन या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करणारे. ऐका, पहिलं दुःख आहे रोगाचं दुःख, रोगाचं दुःख. दुसरं आहे दारिद्र्याचं, तिसरं आहे जन्म आणि मरणाचं. बरं, हे 3 दुःख आपल्याकडे येतात, पण काय येतात हो आपल्याकडे? हे दुःख काय येतात? कारण जगातली कुठलीच गोष्ट विनाकारण घडत नाही. प्रत्येक गोष्ट घडण्याच्या पाठीमागं काही ना काहीतरी कारण आहे. म्हणजे प्रत्येक दुःख येण्याकरता काहीतरी कारण आहे. ऐका, हे 3 दुःख वेगवेगळ्या तिघांना भोगावे लागतात. हे 3 दुःख वेगवेगळ्या तिघांना भोगावे लागतात. कुणाकुणाला कोणतं कोणतं दुःख भोगावं लागतं? रोगाचं दुःख हे वेगळं आहे, गरिबीचं दुःख वेगळं आहे, आणि जन्म मरणाचं दुःख वेगळं आहे. रोगाचं दुःख कोणाला भोगावं लागतं? ऐका, रोगाचं दुःख भोगावं लागतं आपल्या देहाला, आपल्या शरीराला भोगावं लागतं का नाही? आजार होतात, कशाला होतात? शरीराला होतात का नाही? सर्दी होते, कशाला? घराला का सोप्याला? सर्दी कशाला होते? उत्तरे आपल्या देहाला. बरोबर आहे. मला वाटते पोट दुखणे या देहालाच आजार आहे, गुडघे दुखणे देहाला आजार आहे, किडनी फेल असेल, कॅन्सर असेल, तुम्ही कुठलाही आजार घ्या, आजाराचं जे दुःख आहे ते आपल्या देहाला भोगावं लागतं. म्हणून तर माझे तुकोबराय सांगतात की बाबांनो, याच देहामध्ये सर्व रोग वास्तव्य करतात. हा देह, हे शरीर म्हणजे रोगाचं गोडाऊन बघा. शरीर रोगाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीर ऐसे. शरीर दुःखाचे कोठारे, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे तार, नाही अपवित्र शरीर ऐसे. शरीर रोगाचे भांडार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीरा ऐसे. महाराज सांगतात की शरीर म्हणजे रोग राहण्याचं गोडाऊन. आपल्या शरीरामध्ये रोग वास्तव्य करतात. ऐका बरं का, बऱ्याचशा वेळेला काहींना रोग उद्भवतात, काहींना उद्भवत नाही. याचा अर्थ रोग काही बाहेरून आलेले नसतात, आपल्याच देहामध्ये रोग असतात. फक्त काहींचे उद्भवतात आणि काहींचे उद्भवत नाही. आलं लक्षात? आपल्याच देहामध्ये, शरीरामध्ये रोग आहे. चला, रोगाचं दुःख भोगावं लागतं कुणाला? उत्तर आहे आपल्या देहाला, आपल्या शरीराला. 2 नंबरला दुःख आहे गरिबीचं, दारिद्र्याचं.
दारिद्र्याचं दुःख भोगावं लागतं. कोणाला भोगावं लागतं? उत्तर आहे दारिद्र्याचं दुःख आपल्या अंतःकरणाला किंवा आपल्या मनाला भोगावं लागतं. मला सांगा, गरिबी आल्याच्या नंतर आपल्या मनाला चटके बसतात का नाही? दारिद्र्य आल्याच्या नंतर मनाला चटके बसतात का नाही? अंतःकरणाला चटके बसतात ना. मनाला हळहळ वाटते, मनाला दुःख वाटतं. याचा अर्थ दारिद्र्य आलं की आपल्या मनाला दुःख भोगावं लागतं, अंतःकरणाला दुःख भोगावं लागतं. हे दारिद्र्याच्या दुःखाचं असणारं ठिकाण आहे. म्हणून दारिद्र्य भोगावं लागतं कुणाला? आपल्या मनाला, आपल्या अंतःकरणाला. ऐका आता, 3 नंबरला दुःख आहे जन्म आणि मरणाचं दुःख. जन्म मरणाचं दुःख कोणाला भोगावं लागतो? जन्माला यायचं, तो देह सोडायचा, दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करायचा, तो सोडायचा, तिसऱ्यामध्ये प्रवेश करायचा, तो सोडायचा. ही जी प्रक्रिया चालू आहे ती कुणाची चालू आहे? ती जीवाची चालू आहे बघा. म्हणून तर माझे तुकोबाऱ्या सांगतात, वारंवार देह बदलायचा, जन्म आणि मरण भोगायचं. यालाच तर हा जीव कंटाळलेला आहे, त्रासलेला आहे. किती वेळा वा वा, किती वेळा जन्म यावे, किती वेळा, किती वेळा जन्म यावे, किती वेळा जन्म यावे, किती वेळा जन्म यावे. हे नित्य व्हावे पतित, नित्य व्हावे पतित, नित्य व्हावे पतित, मनवोनी, मनवोनी जीव झाला, मनवोनी जीव झाला. नित्य भावे पतित, नित्य भावे पतित, नित्य भावे पतित, मनवोनी, मनवोनी जीव झाला, मनवोनी, मनवोनी जीव झाला. किती वेळा जन्म यावे, नित्य व्हावे पतित, मनवोनी जीव झाला, शरण गेला विठुती. किती वेळा जन्म यावे, नित्य भावे पतित, मनभर जीव झाला, शरण गेला विठोबा. पुढे या थोडं. किती वेळा जन्मा यावे, किती भावे फजित, म्हणवुनी जीव भ्याला, शरण गेला विठूसी. महाराज सांगतात की म्हणून तर जीव घाबरतोय. कशा करता? जन्म आणि मरण अनेक वेळा आता आपण भोगलेलं आहे. आणि जन्म मरणाचं दुःख जर कोणाला असेल तर जन्म मरणाचं दुःख आहे आपल्या जीवाला. ऐका, मी 3 दुःख आपल्या समोर मांडलेले आहेत. 3 दुःख आपल्या समोर मांडले. कुणाला भोगावे लागतात त्याचे मी या ठिकाणी प्रमाणबद्ध आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. पहिलं दुःख आहे रोगाचं आपल्या शरीराला, दुसरं दुःख आहे गरिबीचं आपल्या अंतःकरणाला, आणि तिसरं दुःख आहे जन्म आणि मरणाचं आपल्या जीवाला. आलं लक्षात? आता ऐका, हे 3 दुःख आपल्याला का बरं भोगावे लागतात? त्याच्या पाठीमागचं कारण काय? विनाकारण कुठली गोष्ट घडत नाही. प्रत्येक गोष्ट घडण्याकरता काही ना काहीतरी कारण असतं बघा. हे 3 दुःख आपल्याकडे येतात, प्रत्येकाच्या पाठीमागं कारण आहे. आणि मी प्रत्येक सिद्धांताकरता तुम्हाला प्रमाण सांगणार आहे. तसं तर माणसाने, कीर्तनकाराने प्रमाण देऊनच बोललं पाहिजे. आणि प्रमाण दिलं तरच लक्षात येतं बुवा सुद्धा प्रमाणातला आहे. नाही प्रमाण दिलं तर समजून घ्यायचं प्रमाणाच्या बाहेर गेलेला आहे. प्रमाणाच्या बाहेर गेलेला आहे. मग थोडं प्रमाणात राहिलं पाहिजे माणसाने. नक्कीच प्रमाणात राहण्याचा प्रयत्न करणारे, प्रमाण देऊन बोलणारे. आणि मला असं वाटते कीर्तनकाराच्या बोलण्याला धार नसली तरी चालेल, पण साधू संतांच्या प्रमाणाचा आधार असला पाहिजे. आधाराने बोललं पाहिजे, आधाराने. आणि मला वाटतं कीर्तनाची ही मर्यादाची बरं का. पाहोनिया ग्रंथ करावे कीर्तन, तेव्हा आले जाण फळ त्याचे, तेव्हा आले जाण फळ त्याचे. पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन, तेव्हा आले जाण फळ त्याचे, तेव्हा आले जाण फळ
करावे कीर्तन तेव्हा आले जाण फळ त्याचे. महाराज सांगतात की ग्रंथ पाहून कीर्तन केलं पाहिजे. तुकोबाराय असं नाही म्हटले पाहून या कविता करावे कीर्तन पाहून या मोबाईल करावे कीर्तन. हे नाही तुकोबाऱ्यांनी वापरले शब्द. याचा अर्थ मला तुम्हाला हे सांगायचे, आपण ज्यांची कीर्तन घेतो ते जरा ग्रंथाकडे बघतात का हे पहिलं तुम्ही बघा आणि मग त्यांच्याकडे बघा. मला तुम्हाला हे सांगायचे, ऐका, कुठंतरी अध्ययन असावं, अभ्यास वगैरे किंवा पाठपाठांतर, साधू संतांचे अभंग, प्रमाण, श्लोक, ओव्या काही ना काहीतरी असावे. ऐका, या तीनही दुःखाला माझ्याकडे प्रमाण आहेत. ऐका, आता पहिलं दुःख काय रोगाचं, कुणाला भोगावं लागतं, उत्तर आहे देहाला. पण काय भोगावं लागतं? विनाकारण भोगावं लागत नाही, त्याच्या पाठीमागं कारण आहे. तुकोबरे सांगतात की ज्या वेळेला आपलं पाप उदयाला येतं त्यावेळेला ते पाप रोगाच्या रूपाने आपलंच पाप आपल्याला भोगावं लागतं. विनाकारण रोग येत नाहीत, विनाकारण आजार येत नाही. आपल्याकडे रोग येतात, आजार येतात, त्याचं कारण आहे आपलं पाप उदयाला आलं, रोगाच्या रूपाने ते आपल्याला भोगावं लागतं. माझे तुकोबाराय गोड चिंतन करतात. तुका म्हणे पापे येती रोगाची आरूपे, येती रोगाची आरूपे, येती रोगाची आरूपे. तुका म्हणे पापे येती रोगाची आरूपे, येती रोगाची आरूपे, येती रोगाची आरूपे. तुका म्हणे पापे येती रोगाची आरूपे, येती रोगाची आरूपे. इति रोगाचे आरोपी. तुका म्हणे पापे येती रोगाची आरूपे, हरी बोल. येती रोगाची आरूपे, येती रोगाची आरूपे. वा वा, असं मोठ्याच्या संगतीत राहिलं की फायदा होतो बरं का. सुंदर शिकायला मिळतं. सहज म्हणला बघा तुम्ही, आहे की नाही? सहज. हा म्हणजेच ना, पण ते त्यांच्या संगतीत असल्यामुळं. आता येड्याच्या संगतीत काय करणार आहे आपल्याला. पण हा ऐका, तुकोबाराय सांगतात की आपल्याकडे ह्या सारं रोग येतात. काय येतात? त्याच्या पाठीमागं कारण आहे तू काय म्हणे पापे येती रोगाच्या रूपे. आपलं ज्या वेळेला पाप वाढतं किंवा पाप उदयाला येतं त्यावेळेला ते पाप रोगाच्या रूपाने आपलंच पाप आपल्याला भोगावं लागतं. ऐका बरं का, एखादा मनुष्य आजारी पडला, एखाद्याला रोगाने ग्रासलं, सज्जनानो त्या माणसाची कधी निंदा करू नका. बऱ्याच वेळेला लोकांना टुचून बोलायची सवय असते. केलं असेल पाप, नाही का, वाईट वागला असेल, अमकच केलं असेल, अरे त्याचं कर्मधर्म त्याच्यापाशी, पण बोलू नका. त्याच्या कर्मधर्म संयोगाने ते भोग त्याच्याकडे आलेले असतात. म्हणून खऱ्या अर्थाने आपल्याकडे रोग येण्याच्या पाठीमागचं कारण आहे आपला सर पाप. ते या जन्मातलं असेल का पूर्वजन्मातलं असेल हे सांगता येत नाही, पण खऱ्या अर्थाने रोगाच्या दुःखाचं कारण आहे आपला सर पाप. याकरता तुकोबारायांचं मी प्रमाण आपल्याला सांगितलं. चला, 2 नंबरला दुःख आहे गरिबीचं दुःख, दारिद्र्याचं दुःख. काय बरं आपल्याकडे दारिद्र्य येतं, का आपल्याकडे गरिबी येते? त्याचं कारण काय? कारण फार गोडे बघा. माझ्या ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी हे कारण आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. ज्ञानोबाराय सांगतात की जोपर्यंत आपलं कपाळ म्हणजे आपलं प्रारब्ध आपल्याला साथ देते तोपर्यंत आपल्याकडे श्रीमंती असणार आहे. एकदा का आपल्या कपाळाने म्हणजे आपल्या नशिबाने पाठ फिरवली की असलेली संपत्ती गेल्याशिवाय राहत नाही. ज्ञानोबाराय सांगतात अदृष्ट झाली या उदासो, पालटे श्रीमंतीचा विलासो, पुनवे पाठी सिद्धांश पालटे दैसा. ज्ञानोबाराय सांगतात की अदृष्ट झाली या उदासो. अदृष्ट म्हणजे आपलं कपाळ. मला सांगा, प्रत्येकाच्या कपाळावरती सटवी नावाच्या देवतेने लिहिलंय का नाही हो? ज्याचं त्याचं भोग, ज्याचं त्याचं नशीब, ज्याचं त्याचं प्रारब्ध लिहिलंय प्रत्येकाच्या कपाळावरती, पण आपल्याला ते दिसत नाही. म्हणजे आहे पण दिसत नाही, यालाच अदृष्ट म्हणतात. आहे का नाही? आहे तर खरं, दिसत तर नाही, याला अदृष्ट म्हणतात. ज्ञानोबाराय सांगतात की अदृष्टाने एकदा का पाठ फिरवली म्हणजे नशिबाने पाठ फिरवली की असलेली संपत्ती कमी कमी होते. कशी कमी होते? ज्ञानोबाराय उदाहरण देतात. पुनवे पाठी सिद्धांशु पालटे दैसा. सिद्धांशु म्हणजे चंद्र आहे. चंद्र काल पौर्णिमा होते, आहे का नाही? काल पौर्णिमा होती का नाही? पौर्णिमे दिवशी चंद्र कसा असतो? परिपूर्ण असतो. पौर्णिमा झाली की चंद्र एक एक दिवस कमी 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 होत
जातो आणि अमावस्येला पूर्ण चंद्र लोप पावलेला असतो. आलं लक्षात? म्हणजे पौर्णिमा झाली की चंद्र कमी कमी व्हायला सुरुवात होते, तशी नशिबाने पाठ फिरवली की संपत्ती कमी कमी व्हायला सुरुवात होते. आलं लक्षात? म्हणून नशीब कारणीभूत आहे बघा. माझ्या तुकोबाऱ्या सुद्धा सांगतात, अरे आपल्या जीवनामध्ये अन्न मिळण्याकरता, मान मिळण्याकरता आणि धन मिळण्याकरता सुद्धा आपलं नशीबच कारणीभूत आहे बघा. अधीन क्या बात, वा वा वा. हित प्रारब्धाधीन हित प्रारब्धाधीन हित प्रारब्धाधीन हे अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन हे तो प्रारब्धाधीन हे तो प्रारब्धाधीन अन्नमान धन हित प्रारब्धाधीन हित प्रारब्धाधीन हित प्रारब्धाधीन. वा, काय सुंदर प्रमाणे बघा. अन्न मान धन हेतू प्रारब्ध आदीने तुकोबऱ्या सांगतात की बाबांनो, अन्न प्रारब्ध आदीने, मान प्रारब्ध आदीने आणि धन सुद्धा प्रारब्ध आदीने. प्रारब्ध म्हणजेच नशीब. मला वाटतं नशिबापेक्षा जास्त आणि नशिबाच्या अगोदर कधीच कोणाला काही मिळत नाही बघा. म्हणून तर नेहमी असं म्हटलं जातं, सब्र का फल मिठा होता है. म्हणजे नशीब उचकटण्यापर्यंत वाट बघावी लागते बघा. नशीब साथ दिले, प्रयत्नाने नशीब प्रारब्ध यांची गाठ पडली की संपत्ती आल्याशिवाय राहत नाही. म्हणून संपत्ती येण्याकरता नशीब कारणीभूत आहे आणि संपत्ती जाण्याकरता सुद्धा नशीबच कारणीभूत आहे बघा. माझे महाराज सांगतात की बाबांनो, प्रारब्धेची जोडी धन, प्रारब्धेची वाडी मान, का सोस करीसी वाया, भजमना पंढरी राया. अरे प्रारब्धामुळे धन मिळणारे, प्रारब्धामुळे मान मिळणारे, याचा अर्थ प्रयत्न करायचाच नाही असं नाही. प्रयत्न करायचाच, पण थोडीशी नशिबाने पण साथ दिली पाहिजे. प्रयत्न करावाच लागतो, प्रयत्न सोडून चालत नाही. ऐका, नशीब अनुकूल असेल तर संपत्ती येते आणि नशीब प्रतिकूल असेल तर संपत्ती जाते. नशिबाने पाठ फिरवली की असलेली संपत्ती जाते. बऱ्याच वेळा असं होतं, माणसाचे प्रयत्न खूप असतात पण नशीब साथ देत नाही. ऐका नाही, नशीब साथ देत नाही. त्यावेळेला मनुष्य नाराज होतो. नाराज व्हायचं नाही. ऐका, अपयश आलं म्हणून थांबायचं नाही कधी. ते अपयश म्हणजे तुमच्या यशाची परत सुरुवात असते बघा. यशाची पायरी असते. अपयशांच्या शिड्यात चढल्याशिवाय तुम्ही यशापर्यंत कधी पोचणार नाही. यशाच्या शिखरापर्यंत पोचण्याकरता अपयशाच्या शिड्या तुम्हाला आणि पार कराव्या लागतील, त्या चढूनच जाव्या लागतील. मग ऐका, अपयश आलं थांबायचं नाही. कवर अपयश येईल, एकदा येईल, दोनदा येईल, तीनदा येईल. यशाला तुमच्याकडे यावंच लागेल. फक्त तुमचे प्रयत्न थांबता कामा नये. बऱ्याच वेळेला असं होतं, माणसाचे प्रयत्न असतात पण अपयश हाती लागतं. अपयश, ऐका, बऱ्याचशा वेळेला असं होतं बरं का. त्याचं कारणच आहे, अपयश काय येतं, नशीब साथ देत नाही म्हणून अपयश येतं. किती उदाहरणं सांगू तुम्हाला. काय झालं, माणसाचा 18 विश्व दारिद्र्य. त्याने विचार केला काहीतरी करायचं, पैसा मिळाला पाहिजे ना, काहीतरी करायचं. रस्त्याने चालला होता आणि शेती होती. शेतीचा चांगला असा प्लॉट होता आणि ती ज्वारी केली होती त्या मालकाने, त्या शेतकऱ्याने. ज्वारी भलती सुंदर आली होती. एवढं मोठं कणीस लागलेलं, त्या कणसाला दाणे लागलेले, सुंदर असं ते प्लॉट होता आणि ते ज्वारी होते. त्या असणाऱ्या चालणाऱ्या वाटसरूला असं वाटलं की काय नाही, आपण सुद्धा ज्वारी करावी. म्हणून त्याने ज्वारी पेरली. कधी ऐकता ना सगळे, कधी पेरली, त्याची दाणं पाहिलं. अशी ज्वारी पेरतात का? किती सुज्ञ असतं ना पेरणारा. त्याची ज्वारी काढायला आले आणि याने ज्वारी पेरली. आता बघा, त्याची ज्वारी सुंदर मस्तपैकी धान्याच्या थापेच्या थापे लागल्या आणि याची ज्वारी आली पण ज्वारी नाही आली. ते बारीक बारीक बाटूक मी नाही केली पण मला माहिती नाही, त्याला बाटूक म्हणत आता. ते बाटूक आलं बघा. याचं काय उपयोग आहे म्हणला. बाकीच्याने शेती केली म्हणला, त्यांना चांगलं पीक आलं आणि मी शेती केली म्हणला, माझ्या वाट्याला बाटूक म्हणला. काही परतळीत नाही म्हणला. हा धंदाच परतळीत नाही, धंदा बदलायचा. बरं, धंदा बदलला म्हणजे नशीब बदलणार आहे का? नाही का? नशीब बदलत नाही ना. धंदा बदलला,
काय करावं. रस्त्याने चालला होता, नदीवरती पूल होता, पुलावरून चालला होता. सहज खाली डोकून पाहिलं तर काही कोळी मंडळी जाळं टाकलेलं, ते जाळं काढीत होते. 2-2, 5-5, 10-10 किलोचा एक एक मासा त्यांच्या जाळ्यामध्ये सापडलेला आणि ते मासे जाळ्यातले काढीत होते कोळी मंडळी. हा म्हटलं हा धंदा जरा बरा दिसतोय, म्हटला हा धंदा जरा बरा आहे. काय म्हटलं 100-200 रुपये जाळं टाकायचं आणि मासेच मासे, म्हटला मासेच मासे. बरं किती पैसे मिळणार आहेत म्हटला. 2-2 किलोचा असताना एक एक जर मासा सापडला आणि असले जर 10-20 मासे सापडले तर काय लागतंय पैशाला, काय लागतंय पैशाला. एक कमीत कमी 100 रुपये किलो मासे असले पाहिजेत. म्हणजे मी आपला अंदाज विचारतो या, म्हणजे मला काय खात्रीशीर माहिती नाही, आपल्याला काय माहिती असायचं कारण आहे तेव्हा, नाही का. मग कमीत कमी अंदाजे 100-100 रुपये किलो ते मासे असतील. मग म्हटलं असे जर 10-20 किलो मासे सापडले तर पैसे आपल्याला मिळतील. त्याने जाळं घेतलं, नदीमध्ये टाकलं. ऐका आता, बाकीचे कोळी जाळं टाकायचे आणि हा सुद्धा जाळं टाकायचा. प्रकार असा व्हायचा, बाकीच्या कोळ्याने जाळं टाकलं की मोठे मोठे 2-2, 5-5 किलोचा मासा त्यांच्या जाळ्यामध्ये यायचा. याने जाळं काढलं, याच्या जाळ्यामध्ये यायचं, पण मासे नाहीत, मासे नाही ते बारक्या. तुम्ही म्हणा, मी नाही म्हणणार बारक्या चिंगड्या. तुमचं ऐकून सांगितलेलं बरं, नाही तर परत एखादा म्हणाय बसलाय महाराजाचा एवढा अभ्यास झालाच कस काय. त्यापेक्षा तुम्हीच सांगा, मदत करा थोडी मला. ते बारीक बारीक चिंगडे आले बघा त्याच्या जाळ्यात. काय म्हटलं हे पण धंदा परतळीत नाही म्हणला, काय उपयोगच नाही म्हणला. बाकीच्यांना मोठे मोठे मासे आणि मला चिंगड्या. नशीब कुठं साथ देते हो. धंदा बदलला पण नशीब नाही ना बदललं. म्हणला हाही धंदा परतळीत नाही म्हणला, द्या धंदा टाकून, आता तिसरा धंदा करूया. चालला पुढं. गावामध्ये सप्ताह चालू होता, वाखारीमध्ये सप्ताह चालू होता आणि त्याने कीर्तन ऐकलं. कीर्तन झाल्यावर महाराजाला नारळ दिला आणि नारळ बरं म्हणा की लवकर, आमच्या पाकिटात लय डोळा लोकांचा. लोक निस्ती रोज आम्हाला म्हणजे तुमचं बरे राव, तुम्हाला पाकिट, तुम्ही का बिन पाकिटाचे आहेत का. फक्त तुमचं दिसत नाही आणि आमचं माणसात असल्यामुळे दिसतंय बघा. कोण पैसे कमवल्याशिवाय राहत नाही हो. पण ऐका, तो म्हटला जरा महाराज लोकांचं बरं म्हटला. वारकऱ्याचा ड्रेस घातला, मस्तपैकी सप्त्यात राहिला. 7 दिवस पंक्तीला खायचा, निवांत राहायचा. काला झाला, सर्वांना नारळ दिले, यालाही नारळ दिला, यालाही मानधन दिलं. बाकी सर्व वारकरी निघून गेले. हा म्हटला गाव जरा बरं दिसते, खायला प्यायला घाली, ते गावातच राहिला. आणि काय योगायोग महाराज, रात्रीच्या 12ला दरोडा पडलाच, दरोडा पडला. लोक म्हटले हा चोर असला पाहिजे. बाकीचे वारकरी निघून गेले, हाच कसा राहिला. पकडा, बघता काय पकडला ना, आज इतका मारला त्याला. बरं निस्ता असा नाही मारला. वडाचं झाड होतं, वडाच्या झाडाला उलटा टांगला, पायाला दावा बांधलं, पाय वरती तोंड खाली, आणि जे येईल तो त्याला मारायचा. गावातल्या प्रत्येक माणूस त्याला मारायचा, प्रत्येक माणूस त्याला मारायचा. आणि मग आता त्याच्या तोंडातून उद्गार बाहेर पडायला लागले. काय बाहेर पडायला लागले ऐका. तो म्हणला शेती करायला गेलो तरी काहीच नाही मिळालं, मग मासे पकडायला गेलो तरी काय नाही मिळालं, आणि वारकरी व्हायला गेलो तरी काही मिळालं नाही. मग तर मारच खावा लागला. मग त्याचे उद्गार ऐका. खेती करणे गया तो लांगा लुंगा, मच्छी पकडने गया तो झांगा झुंगा, और साधू बनने गया तो उलटा टांगा. आता एवढ्या नाही थांबला. तो म्हटला आता पुढं काय करू हे तुम्ही सांगा, असं तो म्हटला बर का. म्हणजे खऱ्या अर्थाने जीवनामध्ये अनेक धंदे केले, अनेक धंदे केले, पण उपयोग झाला नाही. का बरं, काय कारण आहे. कारण फक्त एकच आहे की बाबा तुझं नशीब तुला साथ देत नाही. आलं लक्षात. नशिबामुळे आपल्याकडे गरिबी येते आणि नशिबामुळे आपल्याकडे श्रीमंत येते. ऐका बरं का, ज्यावेळेला नशीब प्रतिकूल असताना, नशीब साथ देत नाही ना, नशीब पाठ फिरवताना, त्यावेळेला महाराज किती तुम्ही कमवण्याचा प्रयत्न करा, नाही आपल्याकडे पैसा येत, किंवा असलेला पैसा कधी जातो, कसा जातो हे आपल्याला सुद्धा कळत नाही. आहे का नाही. नशीब साथ देत नसलं ना की काही उपयोग होत नाही महाराज. असलेला पैसा जातो बघा, म्हणजे आपली संपत्ती, स्थावर मालमत्ता सगळं जात असतं बघा. नशीब फार महत्वाचे. नशीब साथ देत नसेल तर किती मिळू द्या ते निघून जातं. काय झालं, एक ब्राह्मण बा 18 विश्व दारिद्र्य, आणि नेमकी त्याची मुलगी लग्नाला आली. मुलगी लग्नाला आल्याच्या नंतर त्याने विचार केला, आपल्या नगरीचा राजा आहे ना, राजा अत्यंत दयाळू आहे, राजा कृपाळू आहे, राजाकडे जावं, राजा नक्कीच आपल्याला काहीतरी दिल्याशिवाय राहणार नाही. किमान मुलीच्या लग्नापुरतं जरी दिलं ना तरी बास, मुलीचं लग्न करून टाकू. म्हणून तो राजाकडे गेला. राजाला सर्व हकीकत सांगितली. राजाला सांगितलं माझा 18 विश्व दारिद्र्य, खाण्याची पंचायत आहे, मुलगी तर लग्नाला आली, काय करू, मला फार मोठा प्रश्न पडलाय. राजा कृपाळू आणि दयाळू होता बघा, राजा चांगला होता. राजाने सांगितलं ब्राह्मण बुवा काळजी करू नका, तुमचं सर्व मी ऐकून घेतलं,
तुमची मला दया आली, तुमचं दारिद्र्य पूर्णपणे घालवायचं असं माझ्या मनात आलेलं आहे. काळजी करू नका, आज मी तुम्हाला 11 गावं जहागिरी देऊन टाकतो. जहागिरी. किती गावं? एक गाव नाही, 11 गावं तुम्हाला जहागिरी देऊन टाकतो. मला सांगा आता काय कमी हो? 11 गावं जहागिरी मिळल्याच्या नंतर काय लागतंय परिस्थितीला? 11 गावं जहागिरी मिळली म्हणजे आता त्या माणसाची परिस्थितीच बदलणार ना. ब्राह्मणाला आनंद झाला. राजाने स्टॅम्प घेतला, त्याने सर्व काही लिहिलं, 11 गावांची नावं लिहिली. मी या ब्राह्मण मुलाला जहागिरी म्हणून दान देतोय म्हणून लिहिलं. त्यांनी स्वतःची मोहर मारली, म्हणजे शिक्का मारला. राजाने सही केली आणि हा 11 गावं जहागिरीचा कागद गडी घातला आणि ब्राह्मणाच्या हातामध्ये तो कागद दिला, तो स्टॅम्प दिला. मला सांगा ब्राह्मणाला किती आनंद झाला असेल हो? किती आनंद झाला असेल? आजपर्यंत आयुष्य दारिद्र्यामध्ये गेलं, पण आता दारिद्र्य माझं संपणार. मला 11 गाव जहागिरी मिळालेली आहे. कागद हातामध्ये घेतला आणि आनंदाच्या भारामध्ये हा ब्राह्मण आपल्या घराकडे निघालेला आहे, आपल्या गावाकडे घराकडे निघालेला आहे. दुपारची वेळ होते, ऊन भयंकर होता. 1-1:30 वाजलेला आणि त्या उन्हाच्या कारामध्ये अनवणी चालत असताना ब्राह्मणाला भोळ आली, म्हणजे चक्कर आली. चक्कर आली आणि ब्राह्मण खाली पडला. ऐका सज्जनानो, राजाने कृपा केली होती, 11 गाव जहागिरी दिली होती, पण नशिबाने कुठं साथ दिली या? राजाने दिली पण नशिबाने कुठं साथ दिली या? चक्कर येऊन ब्राह्मण खाली पडला आणि खाली पडल्याच्या नंतर त्या ब्राह्मण बुवाचा हात कधी उचकटला ब्राह्मण बुवाला माहित नाही. आणि हातामध्ये 11 गाव जहागिरीचा कागद होता, तो कागद उडाला, वाऱ्याने तो उडाला आणि वाऱ्याच्या दिशेने तो कागद आता पुढं चाललेला आहे. योगायोगाने एका मेंढपाळाच्या शेळ्या मेंढ्या चरत होत्या. एका बकरीपाशी हा असणारा कागद गेला आणि तो बकरीने तो असणारा कागद खाल्ला. मेंढपाळ दूर होता, हाणण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत तो असणारा कागद बकरीने खाल्ला. मेंढपाळाने ते पाहिलं. अर्ध्या तासानंतर ब्राह्मण शुद्धीवरती आला. आल्याच्या नंतर त्याने हात पाहिला, हातामध्ये कागद नाही. पुन्हा हताश झाला. काय करावं? मग त्याने शोधायला सुरुवात केली. कागद कुठं सापडतोय का? कागद कुठं दिसतोय का? ऐका सज्जनानो, कागद त्याला सापडला नाही. तो मेंढपाळापाशी गेला आणि त्याला विचारलं की बाबा, माझ्या हातामध्ये कागद होता, तो कागद उडला का? कुणी खाल्ला का? कुणी घेतला का? तो पाहिला का? त्या मेंढपाळाने सांगितलं, बाबा तुझ्या हातामध्ये असणारा कागद तो वाऱ्याच्या दिशेने उडत आला आणि माझ्या एका बकरीने तो कागद खाल्ला. महाराज पुन्हा डोळ्यामध्ये अश्रू आणि अश्रू ढाळत हा ब्राह्मण घरी आला. घरी आल्याच्या नंतर पत्नी म्हटली, का हो तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू का? तुम्ही राजापर्यंत गेले नाही का? राजाला आपली हकीकत सांगितली नाही का? राजाला काही दया आली नाही का? राजाने काही दिलं नाही का? त्याने सांगितलं, ऐक ना, राजाने सर्व माझं ऐकून घेतलं. राजाला दया आली आणि राजाने मला देण्याचा प्रयत्न केला आणि राजाने मला भरभरून दिलं सुद्धा. राजाने मला भरभरून दिलं, पण माझं नशीब कुठं चांगलंय ग, माझं नशीब कुठं चांगलंय. तो आपल्या पत्नीला सांगतोय. ऐका त्याचे उद्गार. तो ब्राह्मण आपल्या पत्नीला सांगतोय, क्या कहू कुछ कह न जाय. अगं काय सांगू, काय सांगूशीच वाटत नाही, क्या कहू कुछ कह न जाय, कहने बिना रह न जाय. अगं सांगूशी वाटत नाही, पण सांगितल्याशिवाय राहवत सुद्धा नाही. ते म्हणते झालं काय ते तरी सांगा. आणि मग तो पुढचं सांगू लागला, क्या कहू कुछ कह न जाय, कहने बिना रह न जाय. 11 गाव बकरी खा गई, मन की बात मन में रह गई. अगो तो सांगतोय, राजा इतका कृपाळू आहे. राजाने 11 गावं दिली सुद्धा, पण राजाने दिलेली 11 गावं फक्त माझ्या मनातच राहिली. मला सत्तेत ती भोगायला मिळणार नाहीत. का बरं? मनातली गोष्ट मनात राहिली. 11 गावं मस मिळाली, पण त्याचा उपयोग झाला नाही, कारण तो स्टॅम्प माझ्याकडे राहिला नाही. आलं लक्षात? याला म्हणायचं नशीब. अरे बाबांनो, राजाने भरभरून दिलं, पण ते भोगण्याकरता तुमचं नशीब पाहिजे ना. नशिबातच तुमच्या ती गावंड आहेत. म्हणून किती जरी आलं, पण नशीब साथ देत नसल तरी संपत्ती आपल्याकडे राहत नाही. आता ऐका, संपत्ती म्हणजे प्रारब्ध नशीब जर अनुकूल असेल ना, तर संपत्ती कोणत्याही मार्गाने येते. बघा, नवे तुम्ही संपत्ती घालवण्याचा जरी प्रयत्न केला तरी संपत्ती तुमच्याकडं आल्याशिवाय राहणार नाही. कधी?
नशीब चांगलं असेल तर. नशीब चांगलं असेल तर तुमच्याकडे संपत्ती येणारच आहे बघा. संपत्ती तुमच्याकडे येणार आहे. काय झालं, एकाने विचार केला, म्हटला एवढी संपत्ती आहे म्हटला आणि रोज आपल्याकडे लाखोनी येणे, आज काहीतरी असा राजाचा गुन्हा करायचा आणि आपल्याला दंड झाला पाहिजे, आपली संपत्ती कमी झाली पाहिजे. त्यांनी ठरवलं राजाचा गुन्हा करायचा. राजा सिंहासनावरती बसलेला आहे. हा जोड्या सकट राजमहालामध्ये आला, पायातला जोडा काढला आणि भिरकावला. कुठं? राजाच्या दिशेने. भिर्र करत जोडा आला, राजाच्या मुकुटावरती बसला, मुकुट खाली पडला. कुणाला जोडा मारला? कुणाला? राजाला. सामान्य माणसाला मारला तर शिक्षा होती, इथं तर राजाला मारला. सेवकाने पकडलं. सांगा सरकार याला कोणती शिक्षा द्यायची? राजा विचार करतो याला कोणती शिक्षा देऊ. याचे सर्व जमीन घेतो, याचे सर्व पैसे घेतो, याचं घरदार जप्त करतो, याला रस्त्यावरती आणतो. राजा मनामध्ये विचार करत होता. पण हा सर्व विचार करता करता राजाचं लक्ष पडलेल्या मुकुटाकडे गेलं. जसा मुकुटाकडे लक्ष गेलं, त्या मुकुटातून सळसळ सळसळ करत एक नागाचं पिल्लू बाहेर आलं बघा. कुठून? मुकुटातून. आता मला सांगा, राजा म्हणेल का याचे सगळे पैसे घेतो, याची जमीन घेतो, याची संपत्ती घेतो? राजाचा विचार आता बदलला. राजा म्हटला किती ज्ञानी माणूस आहे. माझ्या डोक्यावरती मुकुट आहे, या मुकुटामध्ये नाग आहे हे मला माहित नाही, पण हा ज्ञानी माणसाला घरी असताना कळालं की राजाच्या जीवाला धोका आहे, राजाच्या मुकुटामध्ये नाग आहे. म्हणून हा धावत पळत आला, राजाला जोडा मारला, म्हणजे मला जोडा मारला, माझा मुकुट खाली पडला आणि माझ्या असणाऱ्या प्राणाचं रक्षण केलं, माझे प्राण वाचवले. किती ज्ञानी माणूस आहे. कोण? कोण? महाराज नाही, जोडा मारणारा. जोडा मारणारा किती ज्ञानी. आता मला खरं सांगा, राजाचे प्राण वाचवण्याकरता जोडा मारला होता का संपत्ती घालवण्याकरता जोडा मारला होता? संपत्ती घालवण्याकरता. ऐका, आता राजा विचार करतो याने माझे प्राण वाचवलेले येतात. अरे झाडाला जर समजा आपण जर फळे लागली, आपण दगडे मारतो, जर दगडे मारले तर झाड फळच देतात. झाडाला दगडी मारली तर झाड फळ देतात. मी तर माणूस आहे, माझे प्राण वाचवल्याच्या बदल्यामध्ये मी चांगलं का देऊ नये? मग राजाने विचार केला याला चांगलं काहीतरी द्यायचं. राजाने स्टॅम्प घेतला, 1000 एकर जमीन त्याला बक्षीस पत्र म्हणून दिली बघा. 1000 सोन्याच्या मोहरा दिल्या, त्याला काही पैसे दिले, त्याला काही चांगले भरजरी वस्त्र घातले आणि सेवकांना सांगितलं पालखी बनवा, याला पालखीत बसवा, याची वाजत गाजत मिरवणूक काढा आणि याला पालखीमध्ये बसून वाजत गाजत याच्या घरी सोडा. बघता काय, माझ्याकडे गेला ना घरी, पण कसा कसा पालखीत बसून गेला बघा. 1000 सोन्याच्या मोहरा घेऊन, 1000 एकर जमीन घेऊन आणि सुंदर अशी नवी कपडे घालून स्वतःच्या घरी गेला. आलं लक्षात? कशाचा परिणाम? नशिबाचा परिणाम. तुमचं नशीब अनुकूल असेल, नशीब चांगलं असेल तर तुम्ही काही जरी केलं तरी तुमच्याकडे पैसा येणार आहे. पण तुमचं नशीब प्रतिकूल असेल तर तुम्ही काही जरी केलं तरी तुमच्याकडे दारिद्र्य आल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानोबाराय सांगतात, आयुष्य झाल्या उदासो, पालटे श्रीमंतीचा विलासो. अरे तुमचं नशिबाने पाठ फिरवले की तुमच्याकडे दारिद्र्य येणारे. ऐका बरं का, बऱ्याचशा वेळेला दारिद्र्य आलं की माणसं त्या दरिद्री माणसाला हसतात. हसतात का नाही? लोक त्याचे टिंगल करतात. बाबांनो, कोणाच्या दारिद्र्यावरती हसू नका, तो त्याचा दोष नसतो, पूर्वजन्माचं काही कर्मधर्म असतं. त्यामुळं एखाद्या साध्या कुटुंबामध्ये किंवा त्याच्या वाट्याला दारिद्र्य आलेलं असतं, याचा अर्थ त्याला हसायचं नसतं. ऐका, आणि एक लक्षात ठेवा, आज दारिद्र्य दिसणारा मनुष्य उद्या कधी श्रीमंत होईल सांगता येत नाही. कधी श्रीमंत होईल सांगता येत नाही. म्हणून गरीब माणसाला हसू नका. आजचा गरीब उद्याचा श्रीमंत असू शकतो. आज लागलेली आंब्याच्या झाडाला कैरी कधी तिचं आंब्यामध्ये परिवर्तन होतं हे बघणाऱ्याला कळत नाही. जिथं आंब्याची कैरी जास्त दिवस कैरी राहत नाही तो आंबा होतोय. गरीबाचा श्रीमंत का होणार नाही? तू काय म्हणे आले समर्थाचे मना, परी होय राणा रंक त्याचा. अरे राजाचा भिकारी होऊ शकतो आणि भिकाऱ्याचा सुद्धा राजा होऊ शकतो. गरीबाची कधी टिंगल करायची नाही आणि गरीबाला कधी हसायचं नाही. बघा, देवाने आपल्याला दिलं ना, याचा अर्थ खऱ्या अर्थाने देवाची आपल्यावरती कृपा आहे. पण गरीबाची कधी टिंगल करायची नाही. ऐका, दुसरं दुःख आहे दारिद्र्याचं दुःख. आणि दारिद्र्याचं दुःख आपल्याकडे काय येतं त्याचं मी कारण तुम्हाला सांगितलं. त्याचं कारण आहे नशीब. आलं लक्षात? त्याकरता प्रमाण दिलं, प्रारब्धेची जोडे धन किंवा अन्न मान धन हेतो प्रारब्धा अधीन. चला ऐका, 3 मुद्दे सांगतोय. पहिला सांगितलं रोगाचं. काय रोगाचं दुःख भोगावं लागतं? त्याचं कारण आहे आपला सर्व पाप. दुसरं दुःख आहे दारिद्र्याचं.
का दारिद्र्य येतं त्याचं कारण आहे आपला सरळ नशीब. आता ऐका, तिसरं दुःख आहे जन्म आणि मरणाचं. या जीवाला जन्म मरण भोगावं लागतं. पण का भोगावं लागतं याचा विचार जर केला तर आमच्या साधू संतांनी आपल्यासमोर त्याचं सुद्धा संशोधन केलं आणि कारण आपल्यासमोर मांडलं. काय कारण आहे? हा जो जीवात्मा आहे तो ज्या परमात्म्याचा अंश आहे ना, त्या परमात्म्याला विसरला, त्याच्या चिंतनाला विसरला, म्हणून याला जन्म मरणाचं दुःख भोगावं लागलं. माझे तुकोबाराय गोड चिंतन करतात. विसरली तया, विसरली तया, विसरली तया, और झाली हानी हो. विसरली तया, विसरली तया, विसरली तया, और झाली हानी. विसरली तया, विसरली तया, विसरली तया, और झाली हानी. विसरली तया, विसरली तया, विसरली तया, और झाली हानी. पद्धती लखानी चौऱ्याहत्तरच्या. विसरली तया, विसरली तया, विसरली तया, तर झाली हानी. विसरली तया, विसरली तया, विसरली तया, तर झाली हानी. विसरली तया, विसरली तया, विसरली तया, और झाली हानी. विसरली तया, विसरली तया, विसरली तया, और झाली हानी. विसरली तया थोर झाली हानी, पचतेल खानी. 84 लक्ष योनी आपल्याला जन्म मरण भोगावं लागलं. कशामुळं? कारण काय? कारण फक्त एकच, आपल्याला विसर पडला. म्हणजे विस्मरण हे आपल्या जन्म मृत्यूच्या दुःखाचं कारण आहे. आलं लक्षात? तिसरं दुःख आहे जन्म मरणाचं. का भोगावं लागतं त्याचं उत्तर आहे विस्मरण. कुणाचं? आपल्या मूळ स्वरूपाचं किंवा आपण ज्याचे अंश आहोत त्या परमात्म्याचं विस्मरण हे आपल्या साऱ्या जन्म मरणाच्या दुःखाचं कारण आहे. महाराज 3 दुःख सांगितले. कुणाला भोगावं लागतं ते सांगितले. का भोगावे लागतात तेही सांगितले. जरा उरक्त घ्या, घड्याळ बरंच पळत या, बरंच पळत या. 11:15 शिवायला घड्याळ आलेलं आहे. जरा उरक्त घ्या. मग आता हे सारे दुःख आम्हाला कसे भोगावे लागतात ते पटकन सांगा. तुकोबाराय म्हटले पटकन सांगतो. 11 जवळजवळ 40 झालेले आहेत. पटकन सांगतो. पहिले जे 2 दुःख आहेत ना, ते 2 दुःख सर्वांना सारख्या प्रमाणामध्ये नाही, पण तिसरं दुःख मात्र सर्वांना सारख्याच प्रमाणामध्ये आहे. ऐका नाही, मला सांग, रोगाचं दुःख सर्वांनाचे का? अजिबात नाही. काहींना रोग येतात, काही 100 वर्ष जीवन जगतात तरी त्यांना रोग स्पर्श करत नाही. नवे ज्यांना रोग स्पर्श करत नाही 30-100 वर्ष जगतात. आहे ना? रोगाने ग्रासलं मनुष्य मरण पावतो. ऐका, काहींच्याकडे रोग येतात, काहींच्याकडे रोग येत नाही. मी तर म्हणतो काही तर रोग यायला संधीच देत नाही, जगतच नाहीत लय दिवस. रोग येत्या कुठून? म्हणजे काहींच्याकडे रोग आहे, काहींच्याकडे रोग नाही. ऐका, चला पुढे. दुसरा दुःख आहे गरिबीचं. काहींच्याकडे गरिबी आहे, काहींच्याकडे गरिबी नाही. रोगाचं, गरिबीचं दुःख सर्वांना सारख्या प्रमाणामध्ये नाही. पण ऐका सज्जनानो, हे तिसरं जे दुःख आहे ना, ते मात्र सर्वांना सारख्या प्रमाणामध्ये आहे. ऐका नाही, या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आला, काहींना मरावं लागतं आणि काहींना मरावं लागत नाही. बरोबर आहे ना? या दौंड तालुक्यात जन्माला आला, एक जण पारगावात आला आणि एक जण वाखारीत आला. पारगावातल्याला मरावं लागलं आणि वाखारीतला अजून जिवंत. असंच ना? असंच ना? अहो तुम्ही वाखारीत या, नाही तर अजून कुठेही या. कुठेही आलं तरी जावं लागणार. अहो इथं देवाचे अवतार शिल्लक राहत नाही तर तुमचं आमचं काय? येथे नाही उरू आले अवतार, येरते पामर जीव किती. इथं मात्र कुठलाही असू द्या आणि कोणी असू द्या, हे मला खरं कधी कधी चांगलं वाटतं बरं काय. मृत्यूचं काम खरंच चांगलं वाटतं. काळाचं, यमाचं मला
त्याच्या गोष्टी आवडतात बरं का. जगात आता कुठलंच आवडण्यासारखी गोष्ट राहिली नाही आणि कुठलं क्षेत्र राहिलं नाही. एवढंच एकमेव क्षेत्र राहिलेलं आहे की ते सध्या आवडण्यासारखं आहे. बरं का बरं आवडतं प्रत्येकाला, म्हणजे तुम्हाला आवडतं का नाही काय माहिती, पण मला तर आवडतं बा. का आवडतं माहिती आहे का, तिथं अजून भ्रष्टाचार चालत नाही. का चालतो का? अहो बाकी प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार आहे, प्रत्येक ठिकाणी भेसळ आहे. भेसळ भ्रष्टाचार प्रत्येक ठिकाणी, फक्त काळाच्या ठिकाणी नाही बघा. आहे का नाही प्रत्येक ठिकाणी भेसळ? भेसळ तुम्हाला प्रत्येक ठिकाणी बघायला मिळेल. अहो परवा दिवशी एक जण पळत निघाला, पळत 10 वाजता सकाळच्या पळत निघाला. मी त्याला थांबवलं, म्हटलं एवढ्या पळत चाललाय? नाही म्हटलं मला उशीर झालाय. म्हणलं कुठं कीर्तनाला जायचंय का तुला? 10 वाजता पळतोय, कीर्तनाला जायचंय का? बोलू नका मागची माणसं, बोलू नका. तुला कुठं कीर्तनाला जायचंय का? तो म्हटला महाराज कीर्तनाला एवढ्या पळत जातात का? हो कीर्तनाला जायचं पण हळूहळू जायचं, फुलं टाकाय 12 वाजता जायचं का? एवढ्या लवकर जातात का? लोक काय म्हणावं तर लोकांना, लोकांचे विचार इतके खाली आलेत ना. लोक म्हणजे स्पष्टपणे सांगतात महाराज अख्खं कीर्तन होऊन द्यायचं आणि मग 12 वाजता फुलं टाकायला यायचं. आणि मी म्हणतो तू नाहीच 12ला तर म्हातारा काय थांबणार आहे का? स्वर्गाला जायचं काय तुझ्या वाचून अडकणार आहे? जरा लवकर आलं पाहिजे. कीर्तनाची अशी मर्यादा आहे, कीर्तनकाराच्या आत सगळा समाज असायला पाहिजे, आहे का नाही? ही कीर्तनाची मर्यादा आहे बघा. पण लोक लय आता आमच्या पुढची निघले. आता त्याला म्हणलं का तुला कीर्तनाला जायचंय का? नाही म्हटलं कीर्तनाला नाही जायचं. म्हटलं मग काय पळतो? म्हणला मला तक्रार नोंदवायला जायचंय, मी पोलीस स्टेशनला चाललोय, केस दाखल करायला चाललोय. म्हणलं केस दाखल कराय आणि पोलीस स्टेशनला म्हणजे काय तुझ्यावरती कुणी हल्ला केला का, कुणी गुन्हा केला का? हो म्हटलं गुन्हा झालेला आहे माझ्या बाबतीमध्ये, मी केस नोंदवायला चाललोय. म्हटलं झालं तरी काय, नक्की काय झालंय? तो म्हटला मला दुकानदारावरती आणि कंपनीवरती मला केस करायची आहे. म्हटलं कोणता दुकानदार? म्हणला कृषी सेवा केंद्र. कृषी सेवा केंद्र या दुकानदारावरती मला काय करायचंय, मला केस दाखल करायचे. म्हटलं का बरं? मला एक दुकानदारावरती आणि कंपनीवरती मला केस दाखल करायची. मला झालं काय नीट तरी सांग मला. काय नाही म्हटलं 8 दिवसापूर्वी दुकानातून 1 लिटरची औषधाची बाटली नेली म्हटलं मी. आता ते कीटकनाशक म्हणजे काय औषध, म्हणजे ते मारायचं जे ना, आहे का नाही, विषारी जे ना. म्हटला मी कीटकनाशक नेलं म्हटलं, विषारी औषध नेलं म्हटलं. कधी? 8 दिवसापूर्वी. कशा करता? मरण्याकरता नेलं म्हटलं, मरण्याकरता, आत्महत्या करण्याकरता मी ह्या सारं औषध नेलं आणि 8 दिवस झालं पेलोय म्हटला. इतका विषारी औषध पेलो पण मी अजून मेलोच नाही म्हणून चाललोय. अरे म्हणलं पण तुझं भाग्य ना, तुम्ही याला नाही, उलट जगला ते चांगले ना. नाही म्हटला मला कंपनी केसच करायची. का बरं? एवढे विषारी औषध आणि त्याने मी मेलोच कस काय नाही. याचा अर्थ औषधात सुद्धा काय झाली, भेसळ झाली. मला हे सांगायचे तुम्हाला. त्याने सिद्ध करून दाखवलं महाराज. आता औषधा सुद्धा मध्ये सुद्धा काय भेसळ आहे, तिथं सुद्धा भेसळ आहे, विषयामध्ये सुद्धा भेसळ आहे. विषयामध्ये सुद्धा जर भेसळ असेल तर मला वाटतं आता कुठली गोष्ट राहिली बाबा, नाही का? पाठीमागं होतं ते टीव्हीला बातम्याची बघा, दुधात भेसळ, अमक्या ठिकाणी एवढे गावले, तमक्या ठिकाणी तेवढे गावले. याच्यात होईल याच्यात नवल नाही, लोक विषात भेसळ करायला लागले. ऐका, तुम्ही किती भेसळ करा इतर ठिकाणी, पण एका ठिकाणी मात्र तुम्हाला भेसळ बघायला मिळणार नाही. कुठं? काळाच्या बाबतीमध्ये. तिथे मात्र काही सुद्धा चालत नाही आणि कसल्या प्रकारची भेसळ नाही बघा. ऐका, माझ्या तुकोबऱ्यात सांगतात काळाच्या तावडीमध्ये कुणी असू द्या, आयुष्य संपलं की जगू शकत नाही. अहो गरीब जगत नाहीत याच्यात नवल नाही, श्रीमंत या ठिकाणी काळाच्या पुढे टिकू शकत नाही. श्रीमंत जातात याच्यामध्ये नवल नाही, बिगर सत्ताधारी जातात याच्यात नवल नाही. ज्याची सत्ता आहे ना त्याला सुद्धा जावंच लागतं बघा. जावं लागतं का नाही? मग तेथे न चले काही, मग ते नचले काय, सत्ता संपत राहील ठाई ठाई. सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. पुढे संचित देईल ग्वाही, पुढे संचित देईल ग्वाही. तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे दैयमाज्ञा, तुका म्हणे दैयमाज्ञा. मग तेथे नचले काहे,
सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. तुकोबरे सांगतात की तिथं काही सुद्धा चालणार नाही. कुठं? तुका म्हणे ते यम आज्ञा, एकदा का यमाची आज्ञा आले मग तिथं काहीच चालणार नाही. काय काय चालणार नाही? संपत्ती चालणार नाही, है का नाही? आणि मला वाटते चालत नाही ती बरंच आहे. संपत्ती चालतच असते तर रावण आजही बघायला मिळाला असता. संपत्ती चालतच असते तर धीरूभाई अंबानी आजही बघायला मिळाले असते. संपत्ती चालत असते तर रतनजी टाटा आजही आता वर्षानंतर आपल्याला बघायला मिळाले असते. पण संपत्ती चालत नाही, संपत्ती चालत नाही. बरं चला, सत्ता तरी चालते का? अहो सत्ता पण चालत नाही. हे सर्वसामान्यांचं आपल्यासारख्याचं सोडूनच द्या, आपला हिशोबच धरायचा नाही. हत्ती के पाव में सबके पाव. उदाहरण द्यायची पण मोठ्याची, त्यात सगळी आली पाहिजे. एकच उदाहरण, मला वाटतं सत्तेवर आणि खऱ्या अर्थाने मरण टाळता येत नाही. 140 कोटी लोकसंख्या असणारा देश, या देशाचे पंतप्रधान आतापर्यंत बरेच झाले. मला वाटतं या पंतप्रधानांच्याकडे सत्ता होती का नाही? होती का नाही? मनमोहन सिंग 15 वर्ष पंतप्रधान होते का नाही? पण तरी सुद्धा त्यांना जावं लागलं. अटल बिहारीजी वाजपेयी, त्यांना सुद्धा जावं. मी म्हणतो जाऊ द्या, हे गेले पण त्यावेळेला ते सत्तेमध्ये नव्हते. सत्ता त्यांच्याकडे नव्हती, बरोबर आहे का नाही? ते गेले त्या टायमाला कसे होते? माजी पंतप्रधान होते. ऐका आता, 100 कोटी लोकसंख्या असणारा देश भारत देश, 80च्या दशकामध्ये 2 विभूती, 2 माणसं सत्तेवरती असताना, भारत देशाचा प्रथम नागरिक असताना त्यांना जावं लागलं का नाही? राजीवजी गांधी, इंदिराजी गांधी सत्तेवर होते का नाही? अहो एवढ्या लोकांची, एवढ्या देशाची सत्ता भोगत असताना सुद्धा मरण टाळता आलं नाही. माझ्या साधू संतांचे शब्द, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांना बाद नाही. बघा, नवे नवे शब्द आहेत तोपर्यंत चंद्र सूर्य येतात, त्या शब्दात बदलच नाही. बघा, मग तेथे नचले काही. काय काय चालणार नाही? सत्ता संपदा राहील ठाईची ठाई. सत्ता संपत्ती जागेवरती राहील आणि मात्र प्रत्येकाला जावं लागेल. मग ऐका, मग तुकोबारे लक्षात आलं. तिसरी जी गोष्ट आहे म्हणजे जन्म आणि मरण, हे मात्र प्रत्येकाला सारख्याच प्रमाणामध्ये आहे. आता आलं लक्षात, हे 3 दुःख भोगावे लागतात, वेगवेगळ्या तिघांना भोगावे लागतात. का भोगावे लागतात तेही लक्षात आलं, कसे भोगावे लागतात तेही लक्षात आलं. महाराज आता लवकर सांगा, 11:15 झाले, लवकर सांगा. हे 3ही दुःख आम्हाला आता टाळायचे, आम्हाला चुकवायचे, याच्यातून आम्हाला मुक्त व्हायचे, निष्ठायचे. आता पटकन आम्हाला पर्याय सांगा. मग तुकोबारे सांगतात, बाबांनो एक काम करा, दुःख जरी 3 प्रकारचे असले तरी उपाय तुम्हाला एकच करायचा आहे. मग एका उपायामध्ये तुमचे 3ही दुःख बरे होणारे आहेत. पहिलं दुःख आहे रोगाचं दुःख. जावं असं वाटते ना, एक काम करा. काय करा? देवाच्या नामाचं चिंतन करा. देवाचं नाव घेतलं की तुमचं रोगाचं दुःख जाईल. महाराज कसं शक्य आहे? ना शक्य. कसं? तुकोबारे संगती लावतात. रोगाचं जे दुःख आहे निर्माण कशामुळे झालं, कारण काय आहे? त्या रोगाच्या दुःखाचं कारण आहे आपला सर्व पाप. पापामुळे रोग आले. पाप केलं की रोग सुद्धा जाणार येतात. मग पाप घालवायचं असेल तर एक करा ना, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. रोगाचं दुःख घालवायचं ना, नामस्मरण करा. दुसरं दुःख आहे दारिद्र्याचं, गरिबीचं दुःख. गरिबीचं, दारिद्र्याचं दुःख घालवायचं असेल ना तरी पर्याय तोच आहे, देवाचं नामचिंतन करा. महाराज जाईल का आमचं दारिद्र्य? महाराज म्हटले का जाणार नाही? एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. फक्त तुम्ही देवाचं चिंतन करा. देवाचं चिंतन केलं, देवाची काय एकदा कृपा झाली की तुमचं नशीब सुद्धा बदलणार, भोग सुद्धा बदलणार. पर्याय, दुसऱ्या दुःखाला सुद्धा पर्याय तोच आहे, देवाचं नामचिंतन करा. आता तिसरं दुःख आहे जन्म मरणाचं दुःख. जीवाच्या पाठीमागे आहे. महाराज जन्म मरण नको आहे, सांगा पटकन पर्याय. तुकोबारे सांगतात की या तिसऱ्या दुःखाकरता सुद्धा पर्याय तोच आहे, देवाचं चिंतन करा. देवाचं चिंतन करा. महाराज देवाचं चिंतन केलं तर आमचं जन्म मरणाचं दुःख जाईल का? महाराज म्हटले शंका घेऊ नका, हा आमचा अनुभव आहे. आम्ही आमच्या हृदय मंदिरामध्ये हरीला, परमात्म्याला साठवलं, त्याचं चिंतन केलं, परिणाम आमचं जन्म मरणाचं दुःख संपुष्टात आलं. अभंगाचं पहिलं साठविला हरी, साठविला हरी, ओ साठविला हरी,
साठविला हरी जे हृदय मंदिरे. तुकोबरे सांगतात की आम्ही आमच्या जीवनामध्ये आमच्या हृदयामध्ये हरीला परमात्म्याला साठवलं म्हणून तर आमची येरझार संपले, म्हणजे जन्ममरण संपलं. पण साधन काय केलं? साठविला हरी जे हृदय मंदिरे. आम्ही आमच्या हृदय मंदिरामध्ये हरीला परमात्म्याला साठवलं. 3 दुःख मी सांगितले, कुणाकुणाला भोगावे लागतात ते सांगितले, का भोगावे लागतात ते सांगितले, कसे भोगावे लागतात तेही सांगितलं. आणि हे 3 दुःख घालवायचे असतील तर त्याकरता उपाय सुद्धा सांगितला. उपाय फक्त एकच आहे, हृदय मंदिरामध्ये हरीला परमात्म्याला साठवा. तुमचं रोगही जाणार, तुमचं दारिद्र्य सुद्धा जाणार आणि तुमचं जन्म मरण सुद्धा जाणार. त्याकरता हृदय मंदिरामध्ये हरीला परमात्म्याला साठवा. साठवणे म्हणजे तरी काय हो? कधी कधी शब्दाचा अर्थ लागत नाही आणि मग लोक थोडे म्हणजे कोड्यात पडतात. साठवायचं म्हणजे तरी काय करायचं? बरं, पंढरपूरला जाऊन काय पांडुरंगाची मूर्ती आणायची का? सर्जरी करायची का? ती मूर्ती आत घालायची का? मग म्हणायचं का साठविला हरी जे हृदय मंदिरे. इथं ब्लॉकेज झालं तर दम निघा ना, एक शिर बंद झाली तर आपल्याला दम निघा ना, आपल्याला हॉस्पिटलमध्ये जावं लागते. मग देवाची मूर्ती कशी इथं ठेवता येईल? ऐका, साठवणे या नाम आठवणे. देवाला आठवायचं. आठवणे या शब्दाचा अर्थ आहे साठवणे. तुम्ही अखंड देवाचं स्मरण करा. तुम्हाला जर देवाच्या स्मरणाचा विसर पडत नसेल, खंड पडत नसेल, तर समजून जायचं आपल्या हृदयात आपण देवाला साठवलेलं आहे. म्हणजे अखंड आठवता आलं पाहिजे. त्या स्मरणामध्ये आठवामध्ये खंड पडता कामा नाही. याला म्हणायचं साठवणे. कसं? ऐका लक्षपूर्वक. जी राधा होती ना, ही राधा अखंड कृष्णाचं चिंतन करत होती. म्हणजे तिने कृष्ण हृदयामध्ये साठवलेला होता. राधा काय करायचे? अखंड कृष्ण परमात्म्याचं चिंतन करायचे. क्षणभर सुद्धा कृष्णाच्या आणि चिंतनाला विसर पडत नव्हता किंवा खंड पडत नव्हता. आता ऐका, देव सुद्धा राधेच्या हृदयामध्ये वास्तव्य करायचे, हृदयामध्ये राहायचे. राधा देवाच्या पायाचं चिंतन करायचे. देवाचे पाय राधेच्या चित्तामध्ये होते आणि कृष्णाच्या तोंडात सुद्धा राधा 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 सारखं त्या राधेचं नाव. 16,108 पत्न्या येतात. या पत्न्यांना राग आला, आम्ही पत्न्या आहोत आणि नाव कोणाचं घेतोय? नाव कोणाचं घेतोय? राधेचं. हे काय चांगलं आहे का? हे येड्या माणसाची लक्षणेच नाही. मग असला कुठं मूर्खपणा असतो का? मग या असणाऱ्या आपल्या मालकाला जरा ताळ्यावर आणलं पाहिजे. ताळ्यावर काहीतरी शिक्षा दिली पाहिजे. बरं, या बाबाला शिक्षा देऊन काय होणार आहे? मग शिक्षा आता राधेला दिली पाहिजे. राधेला बोलवलं, तिला राधेला बोलवलं, बसवलं कॉटवरती आणि राधेला पिण्याकरता उकळतं दूध दिलं. उकळतं दूध दिलं. राधेला दूध दिलं आणि अतिशय गरम असणारं नुकतंच उकळलेलं दूध राधेला पिण्याकरता दिलं. सज्जनानो, राधेचा अखंड कृष्ण परमात्म्याचं चिंतन चालू होते. असो ऐसा कोठे आठवच नाही, देहीच विदेही भोगुदशा. या अवस्थेला स्थितीला प्राप्त झालेली राधा, तिने त्या दुधाचा ग्लास घेतला, ओठाला लावला आणि ते सर्व दूध पेले. इतकं गरम दूध, उकळतं दूध राधा पेले. आता यांना असा आनंद झाला. बरं झालं, आता राधेला चटके बसतील, राधेच्या तोंडाला पोळेल, राधेच्या आतड्याला पोळेल, अन्न नलिकेला पोळेल असं या बाकी सर्व स्त्रियांना वाटलं आणि राधेला निरोप दिला. राधा निघून गेले आणि मग या एक एक असणाऱ्या पत्न्या कृष्णाची सेवा करण्याकरता कृष्ण परमात्म्याच्या जवळ यायला लागल्या. आणि कृष्णाचे कोणी हात चेप, कोणी पाय चेप, असं पाय चेपता चेपता नेमकी पायापाशी आलेच बघा. रुक्मिणी पायापाशी आले आणि रुक्मिणीने पाहिलं तर देवाच्या 2ही पायांना भले मोठे मोठे फोड आलेले, म्हणजे देवाच्या पायाला भाजलेला, देवाचे पाय पडलेले. मग ती रुक्मिणी म्हणते, देवा तुमच्या पायाला भाजलं काय? काय भाजलं? कशामुळे फोड आले? देव म्हणले, हे तुमच्या अतिशयान्यांचा हा परिणाम आहे. माझ्या पायाला फोड आले ना, हे तुमच्या सगळ्यांचा परिणाम आहे. तुम्ही अतिशयाने माझ्या बायका आणि तुमचा हा पराक्रम आहे. म्हणलं कसं काय? म्हणलं तुम्ही राधेला उकळतं दूध पाजलं, पण राधेने अखंड चित्तामध्ये माझे पाय साठवलेले आहेत. माझ्या पायाचे ते स्मरण करते. तिने माझ्या पायाचं स्मरण केल्यामुळं, तिने तिच्या चित्तामध्ये माझे पाय साठवल्यामुळं तिने पेलेलं दूध डायरेक्ट पडत होतं कुठं? माझ्या पायावरती. माझ्या पायावरती हे दूध पडल्यामुळं माझ्या पायाला फोड आले. मला वाटतं याला म्हणायचं साठविला हरी. आपल्या हृदय मंदिरामध्ये कसं देवाला साठवायचं त्याचं उत्तर राधेने जसं आपल्या हृदयामध्ये कृष्णाला साठवलं त्याप्रमाणे क्षणभर सुद्धा राधा कृष्णाला विसरायला किंवा त्याच्या चिंतनाला खंड पडू देत नाही.
असं जर आपण देवाला जर आणि हृदय मंदिरामध्ये त्याचं चिंतन केलं तर याला म्हणावं लागेल साठविला हरे. आणि असं एकदा का साठवला की मग त्यांची सरली इरझार झाला सफल व्यापार. त्यांची इरझार संपणार, त्या भाग्यवंतांची साधू संतांची इरझार संपते. फक्त हृदय मंदिरामध्ये हरीला परमात्म्याला साठवा. महाराज अजून काय फायदा? फायदा आहे ना, कोणता फायदा? हरी आला हाता मग कैसे भय चिंता. आता भय राहिले नाही, चिंता राहिली नाही, पण त्याकरता हृदय मंदिरामध्ये हरीला परमात्म्याला साठवलं. आणि मग तुकोबाऱ्या सांगतात की एकदा का तो परमात्मा हृदयात साठवला की तो परमात्मा भक्ताची कर्म पाप पुण्य वासना उरो देत नाही. म्हणून पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. अभंगाचं शेवटचं शरण. तुका म्हणे हारे, तुका म्हणे हारे, तुका म्हणे हारे, तुका म्हणे हरी, तुका म्हणे हरे तुका म्हणे हरे तुका म्हणे हरे तुका म्हणे हरे. जे हृदया मंदिरे, जे हृदया मंदिरे त्याची सरली इरझार, त्याची सरली इरझार. जे हृदय मंदिरे, जे हृदय मंदिरे त्याची सरली इरझार, त्याची सरली इरझार. झाला सफल व्यापार, झाला झाला हा
झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार त्याची सरणी त्याची सरणी विठोबा रखुमाई विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमारी विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार कुमार कुमारी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुका म्हणे हरी काही उरवणे दे उरे तो परमात्मा त्या भक्ताची कर्म पाप पुण्य वासना काही सुद्धा उरो देत नाही म्हणून तो भक्त जीवनमुक्त होतो म्हणून त्यांची सरली एर झाला सफल व्यापार म्हणून आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये हृदय मंदिरामध्ये परमात्म्याला साठवण्याचा प्रयत्न करा. रोगाचं दारिद्र्याचं जन्ममरणाचं दुःख निवारण झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त त्या परमात्म्याचं चिंतन करा. संपली आपली कीर्तन सेवा. पण तुमचे 5 मिनटं फक्त मी घेणार आहे कारण संयोजकांनी मला फेटा बांधतानाही सांगितलंय जरा स्वयंपाक होतोय 12:15 चलू द्या असं. म्हणजे तुमच्या काळजीपोटी माझं काही नाही लगेच सोडतो पण तुम्हाला परत येतं ताटकळ थोडं बसाय नको. फक्त एक 5 मिनटामध्ये सेवा परिपूर्ण करणारे ऐका. खरं तर अभंगावरती आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी मगाशी बोललो जीवनामध्ये सेवा करा. ही सेवा करत असताना मातृपितृ यांची सेवा करा. ऐका मला वाटतं 2 जणांच्या सेवेला माणसाने कधी चुकता कामा नये. घरातले असणारे देव. घरात कोणते देव येतात? एक देव्हाऱ्यावरती देव येतात आणि घरात चालते बोलते देव येतात. देव्हाऱ्यावरती असणाऱ्या देवांना सुद्धा विसरता कामा नये कारण देव्हाऱ्यावरती आपले कुलदैवत असतात आहे का नाही. ते कुलदैवतांची सेवा आपण यथोचित केली पाहिजे. आता आली बघा कुलदेवतांची सेवा अजून 15 दिवसानंतर आहे का नाही. कशी घटस्थापना असते ना म्हणजे नवरात्र. या नवरात्रामध्ये आपण म्हणजे प्रत्येकजण आपापल्या कुलदेवतेची सेवा करत असतो आहे का नाही. फक्त ही सेवा करत असताना चांगल्या पद्धतीने सेवा करा. खरं तर हे असणारे ज्या असणाऱ्या आदिमाया शक्तीची आपण घटस्थापना करतो म्हणजे तुमच्या आमच्या प्रत्येकाचं कुलदैवत आहे का नाही. हे कोण असतं बरं कुलदैवत? कुलदैवत याचा अर्थ खऱ्या अर्थाने पार्वती मातेने ज्या ज्या वेळेला काही संकट निर्माण झाले त्या त्या वेळेला त्या मातेने घेतलेले विविध प्रकारचे रूप म्हणजे ते असणारे देवीचे अवतार आहेत. आणि तेच कोणती देवी कुणाला कोणती देवी कुणाला म्हणजे आपलं कुलदैवत आहे का नाही.
तीच देवी प्रत्येकाच्या कुलदैवताच्या रूपाने आपल्या घरामध्ये आहे. पण या असणाऱ्या देवींचं वर्णन करत असताना माझ्या असणाऱ्या साधू संतांनी देवाबरोबर त्या असणाऱ्या देवीची तुलना केलेली आहे बघा. अनादि अंबिका भगवते, अनादि अंबिका भगवते, अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती. बोध परडी घेऊन हाते, बोध परडी घेऊन हाते, बोध परडी घेऊन हाती, बोध परडी घेऊन हाती. पोत ज्ञानाचा पाजळते, पोत ज्ञानाचा पाजळते. बोध ज्ञानाचा पाजळती, म्हणा सर्वांनी म्हणा पाटील. ज्ञानाचा पाजळती. उदो उदो भक्त नाचती, उदो उदो भक्त नाचती, उदो उदो भक्त नाचती. उदो उदो भक्त नाचती. गोंधळा येई ओ जगदंबे, गोंधळा येई ओ जगदंबे, गोंधळा येई ओ जगदंबे, गोंधळा येई ओ जगदंबे. गोंधळा येई ओ जगदंबे, गोंधळा येई ओ जगदंबे, गोंधळा येई ओ जगदंबे, गोंधळा येई ओ जगदंबे. महाराज सांगतात की बाबांनो हे सर आपलं कुलदैवत आहे. यांची सेवा करत असताना हे दैवत कोण आहे तर अनादे, म्हणजे हे अनादे अंबिका सरे अनादे आहे. अनादे अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाते. तिच्या हातामध्ये परडी, पण ती कोणती परडी? बोध नावाची परडी आहे. म्हणून बोध घेतला पाहिजे. बोध परडी घेऊन हाती. पोत ज्ञानाचा पाजळती, तिच्या हातामध्ये पोत आहे, पण पोत कोणता? तो ज्ञानाचा पोत आहे. आणि उदो उदो भक्त नाचती, भक्त मंडळी तिचा जय जयकार करत नाचत असतात. म्हणून महाराज सांगतात की अशा असणाऱ्या आंबेचा गोंधळ घाला, म्हणजे नामचिंतन करा. गोंधळ याचा अर्थ घरात जसा गोंधळ घालतो, गावात गोंधळ घालतो, तसा नाही. गोंधळ या शब्दाचा अर्थ तिचं नामचिंतन करा. असे अनेक अभंग आपल्याला बघायला मिळतात. काही ठिकाणी तो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो, उदो बोला, उदो बोला, उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला, उदो बोला, उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला, उदो बोला, उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला, 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 उदो बोला. उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. उदो बोला, उदो बोला, उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. जास्त नको घ्यायला, देव उठाय बसल्या बस आता. आणि मग अशा पद्धतीने सेवा करा, देवीचं नामचिंतन करा, उपवास करा, श्रद्धेने करा. फक्त एकच करा, काय करा? पहिले घरातली देवी जपा, म्हणजे सासू जपा, आणि मग उपवास करा. बऱ्याचशा वेळेला असं होतं, सासूला अन्न पाणी द्यायचं नाही आणि बाकीच्यांची म्हणजे देवाची सेवा करायची. आणि त्या नवरात्रात आता बऱ्याच पद्धती येतात बघा. नवरात्रात फराळ मागायला येतात किंवा त्यांना द्यायचं असतं, आहे का नाही? फिरी म्हणतात त्याला, ते फिरीला येतात. मला वाटतं त्यांना द्याच, त्यांना देऊ नका असं मला मुळीच म्हणायचं नाही. पण पहिले घरातले वृद्ध असणारे सासू सासरे ह्यांना देव समजून पहिली त्यांची सेवा करा. त्यांची सेवा केली ना, ही देव्हाऱ्यावरची देवी तुम्हाला आशीर्वाद देणार आहे बघा. पण त्यांची सेवा नसल आणि लय उपवास केले, लय नवरात्र केले, उपयोग होणार नाही बघा. मग पहिली त्यांची सेवा करा. याला म्हणायचं यथोचित. आणि देवांची सेवा करणे, कुलदेवतांची सेवा करा आणि पितरांची सेवा करा. आता हे सुद्धा 2 शब्द सांगतो, कारण आता पितर पंधरवडा आहे बघा. काही लोक शंका घेतात, ते म्हणतात काय गरज आहे पित्र घालायची, काय गरज आहे? आमचे आईबाप गेल्याच्या नंतर आमचा संबंध संपला असं ते म्हणतात. पण बाबांनो ऐका, आपले माता पिता पितृयोनीमध्ये असतात. ते पितरांच्या रूपाने आपल्या दारामध्ये येतात. वर्षातले 3 दिवस आपल्या दारामध्ये येतात. कोणत्या कोणत्या दिवशी? ऐका, वर्ष श्राद्धा दिवशी येतात. पितर पंधरवड्यातली पितृतिथी पित्राच्या दिवशी आपल्या दारात येतात आणि अक्षय तृतीया दिवशी आपल्या दारात येतात. मग त्यांना अन्न पाणी द्या, अन्न पाणी द्या. बरं, त्यांना द्यायचंय म्हणजे आपल्या पदरचं काय देतो आपण? आपल्या पदरचं काय देतो का आपण? आपल्या पदरचं आपण त्यांना काहीच देत नाही. मग त्यांचाच आहे, त्यांनाच द्यायचंय. उलट बोलू का, त्यांचंच खातोय आपण, त्यांचंच खातोय, त्यातलंच फक्त थोडंसं
त्यांना द्यायचे. मग तुकाराम महाराज सांगतात की ज्याचे दिले त्याचे फळ पावे आपण असे पितरांना देत चला. बरीच लोक पितरांचं म्हणजे पितरांना अन्न पाणी देत नाही. 3 दिवस वर्षातले एकच मुद्दा सांगतो, सेवा पूर्ण करतो. वर्षातले 3 दिवस आपले पितर आपल्या दारात येतात अन्न पाण्याकरता. त्यांना अन्न पाणी देत चला. एक पितूर घाला, त्याच्याबरोबर 4 लोक घाला, 10 लोक घाला, पण घाला, चुकू नका. काय असतं, लोकांची जी देवता आहे ना त्याला आर्यमा देवता म्हणतात. ही आर्यमा नावाची देवता आपल्या पितरांना वर्षातले 3 दिवस आपल्याकडे पाठवते. पाठवताना एकटी पाठवत नाही, त्यांच्याबरोबर त्या आर्यमा देवतेचे 2 सेवक असतात. कारण एकटी पाठवली आणि आपले पितर नाही माघारी गेल्यावर केवढ्यात पडायचं, मग एकटी पाठवत नाही. त्याच्याबरोबर आर्यमा देवाचे 2 सेवक असतात. ते 2 सेवक आपल्या पितरांना घेऊन आपल्या घरी येतात. घरी आल्याच्या नंतर 12 ते 1 या काळामध्ये अन्न पाणी द्यायचं असतं. ते जेवणाची वाट बघतात. तुम्ही अन्न पाणी दिलं की त्या असणाऱ्या आपल्या पितरांच्या बरोबर आर्यमा देवतेचे सेवक सुद्धा जेवण करतात आणि ते तृप्त होतात. मग आपले पितर आणि ते देव आशीर्वाद देतात. तू काय म्हणे पितृ आशीर्वाद देते, कल्याण इच्छिते सर्व काळ, म्हणून ते आशीर्वाद देतात. पण जर का तुम्ही त्यांना अन्न पाणी नाही दिलं तर आर्यमा नावाचे असणारे देवाचे सेवक आपल्या पितरांना घेऊन आलेले असतात. ते म्हणतात, हेच का तुझं घर आणि हेच का तुझं पोरग असलं बिलिंदर, तू जन्माला घातलेलं, तू जन्माला घातलं आणि तुला अन्न पाणी देत नाही, थांब बघतोस तुझ्याकडं. आणि मग दोघाकडे बघतात. कुणाकडं, अवजाला घेऊन आले त्याला आणि ज्याने जीव नाही घातलं त्याला, बापल्याकाला, दोघांच्याकडे बी बघतात. मग त्याही व्यक्तीला मारतात आणि घरातल्यांना सुद्धा त्रास देतात, घरातल्यांना सुद्धा छळतात. म्हणून ऐका, आपलं आद्य कर्तव्य आहे. कारण तुकाराम महाराज सांगतात की जर नाही जीव घातलं तर हे असणारे आर्यमा नावाची देवता कशी त्रास देते, कशा आपल्या पितरांना मारते. ते सेवक आलेले असतात ना, ते आपल्या पितरांना मारतात. आणि त्यांनी काय एकदा आपल्या पितरांना मारलं की आपले पितर काय आपल्याला आशीर्वाद देणार आहेत का? मग आपले पितर आपल्याला शाप देतात. शाप कसा शाप देतात, माझ्या तुकोबऱ्यांचं वचन ऐका. आहा कटा त्यांचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. अरे माझ्या कुळामध्ये दुराचारी पुत्र आला, मला तो अन्न पाणी देत नाही. मग आता याचं मला मनुष्य सुद्धा वाटाना, याचा आता वाटोळा हो, असं ते म्हटल्याशिवाय, नाही विलाजाने म्हटल्याशिवाय राहणार नाही. याच्याकरता एकच करा, आहे तोपर्यंत त्यांची सेवा आणि गेल्याच्या नंतर त्यांचं पिंडदान चुकवू नका. आता पितर पंधरवडा आहे, पितृ आनंदाने जेवायला घाला. नक्कीच पितर संतुष्ट झाले की आपल्याला या ठिकाणी आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. असो, खरं तर आजची ही असणारी कीर्तन सेवा ज्या निमित्ताने संपन्न होते ते निमित्त आपणा सर्वांना शुभ आहे. आपल्या जगताप परिवारातील आदर्श असणारी माता वैकुंठवासी श्रीमती मथुबाई दिनकर जगताप या मातेचं प्रथम पुण्यस्मरण संपन्न होते. त्यांच्या पश्चात असणारा जो काही परिवार आहे त्याच्यामध्ये मुलगा असणारा श्री शंकरराव, 2 मुले आहेत. त्याच्यामध्ये सौ अनुसया आणि सौ पद्मा 2 मुले आहेत. नातवंड तुषार, मयूर आणि सुनबाई असणारे राजश्री, असा परिवार या ठिकाणी या मातेच्या पश्चात आहे. मी सुरुवातीलाच बोलून गेलो, या जगताप परिवाराचा आमचा ताकवणी परिवाराचा ऋणानुबंध आहे किंवा रक्ताचं नातं संबंध. आमचे मित्र आणि अनिकेत ताकवणे यांची भगिनी म्हणजे या आजींच्या जगताप परिवारातल्या नातसून आहेत. आणि त्याच्यामुळे या ताकवणे परिवाराच्या वतीने आमचे आदरणीय उद्योगपती असणारे संतोष बापू ताकवणे चेअरमन यांच्या वतीने ही असणारी कीर्तन सेवा आज या ठिकाणी आणि माझ्याकडे सोपवलेली आहे. तेव्हा ही कीर्तन सेवा या मातेच्या चरणी समर्पित करतो. आपण सर्व मंडळी बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. सर्व पुरुष मंडळी, माता भगिनी, सर्वांना या ठिकाणी परिवाराच्या वतीने धन्यवाद देतो. विशेषतः परमार्थिक क्षेत्रातील अनेक मंडळी या ठिकाणी आहेत. त्याच्यामध्ये आणि मधुकर काका असतील, आदरणीय आपले धनंजय काका असतील, आमचे अशोक अप्पा असतील आणि आमचे मार्गदर्शक माऊली महाराज काळभोर असतील. सर्वच आपले केडगाव आणि परिसरातील हा परमार्थिक असणारा सर्व समाज आहे. सर्व मंडळी, आता सर्वांचा नामोल्लेख करत बसलो तर परत 1 वाजन मला, त्यामुळे इथून सर्वांना हात जोडतो. सर्व मंडळी अतिशय जीवाचे आहेत, प्रेमाचे आहेत, सर्वांचं ऋण व्यक्त करतो. आमच्या पारगावमधील अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. जगताप परिवारातील मंडळी आहेत. आमचे आदरणीय आमचे विमा आणि कारखान्याचे आमचे संचालक आदरणीय तुकारामजी ताकवणे आणि आहेत. आमच्या सोसायटीचे विद्यमान चेअरमन आहेत. त्याचबरोबर आमचे माजी उपसरपंच सोमनाथ आबा ताकवणे या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक मंडळी या ठिकाणी आमच्या पारगावातले सुद्धा आहेत.
तेव्हा सर्वांच्या वतीने या ठिकाणी श्रद्धांजली समर्पित करतो. यानंतर कीर्तन सेवा होईल. पुंडलिक वरदा म्हटल्याच्या नंतर इथं घरातली माणसं फुलं टाकतील. नंतर दर्शन घेताना सर्वांनी इथं फुलं वाहा. हातात देण्यापेक्षा सर्वांनी फोटोला दर्शन घेताना इथं आणि फुलं वाहा. पुंडलिक वरदा होईल. निर्याणाचा अभंग होईल. आरती होईल. कीर्तन सेवा संपेल. 2 मिनिटात श्रद्धांजली होतील आणि नंतर सर्वांनी महाप्रसाद घ्यायचे.